सप्तरंगांची उधळण करीत आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव, पाण्याचे फवारे अशा उत्साही वातावरणात विशेष मुलांनी आज धुलीवंदनाच्या निमित्त भोई प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रंगोत्सवाचा आनंद लुटलाय। भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगवर्ष या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सहभागी चिमुकल्यांचा उत्साह आणि आनंद पाहून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, सीबीआयचे उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पराग काळकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, आमदार हेमंत रासने, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आदी मान्यवरांनी सुद्धा सर्व औपचारिकता आणि प्रोटोकॉल बाजूला ठेवून या छोट्या बाळगोपाळ समवेत नृत्यांचा मनसोक्त आनंद लुटला। हे दृश्य डोळ्यात साठवताना अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग हीच भावना जणू प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली। दरवर्षी भोई प्रतिष्ठानच्या वतीने विशेष मुलांसाठी रंगवर्ष या रंग महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। यामध्ये विशेष मुले, रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारी मुले, कातकरी समाजाची मुले, ऊस तोडणी कामगारांची मुले, डोंबारी खेळ करणारी मुले, दिव्यांग मुले, मतिमंद मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले अशी 2,500 पेक्षा जास्त चिमुकले सहभागी झाले होते। या बाळगोपाळांबरोबर खेळताना साहित्य, क्रीडा, पोलीस प्रशासन, शिक्षण, सामाजिक या क्षेत्रातील विविध मान्यवर सुद्धा जणू काही आपले बालपणच अनुभवत होते। या वातावरणातील उत्साहाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा काही काळ कॅमेरा बाजूला ठेवून रंग खेळण्यासाठी उद्युक्त केले होते। टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे संयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई यांनी केले। यावेळी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करताना या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी गेली 30 वर्षे हा उपक्रम आयोजित करीत आहोत असे भोई यांनी सांगितले। रंग महोत्सवाच्या सुरुवातीला प्रयागराज येथील पवित्र गंगाजलाने मुलांवर जलवर्षाव करण्यात आला। आज आपण जर पाहिलं तर जगाच्या नकाशावरती एक वेगाने विकसित होणारा शहर आपण पाहतोय, परंतु त्याचबरोबर या पुण्याची ही संस्कृती आहे, हे वैभव आहे की या पुण्यामध्ये अशा उत्सवांमधून एक सामाजिक भाव जपला जातो। संवेदनशीलपणानं असे उत्सव साजरे केले जातात। याचं एक उदाहरण म्हणजे सातत्याने गेले 30 वर्ष माझे मित्र डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी, आता त्याच्यात अनेक प्रकारची मुलं येतात, आमची दिव्यांग असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतील, अशा विशेष मुलांच्या सोबत ज्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं सण उत्सव हा नसतो, किंबहुना त्यांना साजरा करता येत ना परिस्थितीमुळे, जी आज नशिबानं म्हणूया त्यांच्यावरती ही परिस्थिती असते की त्यांना असे सण उत्सव साजरे करता येत। त्यांच्याबरोबर सातत्यानं 30 वर्ष हा आपला एक पवित्र सण साजरा केला जातो आणि मी दरवर्षी न चुकता या उत्सवामध्ये सहभागी होतो। म्हणून हे आमच्या शहराचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये एक समता आहे, विश्वबंधुत्व आहे आणि विशेष करून संवेदना जी म्हणतो ती आमच्या ह्या कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहतोय। आणि त्यामुळे सर्वांना मनापासून मी आजच्या या उत्सवाच्या शुभेच्छाही देतो आणि विशेष करून आमच्या डॉक्टर भोईंच्या आणि मिलिंद भोईंच्या आणि त्यांच्या सगळ्या टीमचं कौतुक केलं पाहिजे की आपण आपल्या कुटुंबासमवेत सण साजरे करतो, आपल्या आप्तेष्टांसोबत उत्सव साजरे करतो, परंतु समाजात ज्यांना कोणी नाही किंवा समाजामध्ये ज्यांना अशी संधी मिळत नाही त्यांच्या समेत हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न डॉक्टर भोई करतात आणि आम्हाला सगळ्यांना या निमित्तानं ती संधी मिळते। भोई प्रतिष्ठानच्या वतीने रंगवर्ष महोत्सव करतो। यंदा 2 वैशिष्ट्य आहेत। यंदा 2,500 मुलं रंग खेळतात, विशेष मुलं, आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रयागराजला जो कुंभमेळा झाला तिथलं गंगेचं पाणी आम्ही आणलेलं आहे आणि त्या प्रत्येक मुलांवर त्या गंगेच्या पाण्याने आम्ही अभिषेक करत आहोत। हे वेगळं वैशिष्ट्य यंदा उपक्रमाचं 30वं वर्ष आहे। यंदा 2,500 मुलं रंग खेळत आहेत। मुरली अण्णा मोहोळ आहेत, केंद्रीय मंत्री, माधुरीताई मिसाळ थोड्या वेळात येणार आहेत, पुण्याचे जॉईंट पोलीस कमिशनर आदरणीय शर्मा साहेब आहेत, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू काळकर सर आहेत, माजी कुलगुरू करमळकर सर आहेत। आमच्या दृष्टीने आज खेळणारी मुलं हीच आमची सेलिब्रिटी आहेत।